विकतचं रोप जर घेतलं तर 2.5 ते 3 रुपयाला मिळतंय, हे मात्र आपलं 50 पैशात तयार होतं। मग शेतकऱ्याची जमीन तापते, शेतकऱ्याची मजुरी खर्चात साधारण 1 एकरमध्ये 10 ते 12 हजार रुपयाची बचत होते। भोरगावातील 9 ते 10 लाख लिटर पाणी वाचते। असा दुहेरी फायदा होऊन शेताला विश्रांती मिळते आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांनी सुपरकेन नर्सरी केली पाहिजे। 10,000 रुपये लागवडीचा खर्च बरोबर, आणि बियाण्याचा नाही म्हटलं तरी 6 ते 7 हजार रुपये, म्हणजे 15 ते 17 हजार रुपये माझा एकरी खर्च वाचलेला आहे। म्हणजे 80-85 हजार रुपये माझे वाचलेले आहेत गेल्या 5 वर्षामध्ये 5 एकरच्या ऊसाच्या लागवडीच्या माध्यमातून। शेतकरी बांधवांनो, तुम्हालाही वाटतंय आपलं ऊसाचं रोप फक्त 50 पैशामध्ये तयार व्हावं, ते नर्सरी सारखं घरच्या घरी कसं तयार करायचं याची संपूर्ण माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर आपण दिली। बांधवांनो, मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश, कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। तर आज आपण ऊस पिकामध्ये सुपरकेन नर्सरी कशा पद्धतीने बनवायची, त्याचे फायदे काय काय आहेत याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ऊस पीक मार्गदर्शक, ज्यांनी जवळपास 4.5 ते 5 हजार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावरती जाऊन सुपरकेन नर्सरी कशी बनवायची याची माहिती दिलेली आहे। तर सर नमस्कार। नमस्कार। आपला परिचय प्रेक्षकांना करून द्या। नमस्कार, मी उत्तम मारुती जाधव, राहणार जाधववाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। मी आजपर्यंत साधारण 15-16 सालापासून शेतकऱ्यांच्या शेतावरती हे डॉक्टर बाळकृष्ण जमदाग्ने, रिटायर शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ दापोली यांचं हे तंत्रज्ञान हजारो शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। त्यात जुन्नर, आंबेगाव असेल, पुणे जिल्ह्यातील तालुके असतील, यावर मी स्वतः जाऊन बनवले। काही जिल्ह्यांमध्ये पण स्वतः जाऊन बनवले। परंतु असे काही शेतकरी आहेत की ज्यांच्यापर्यंत मला जाणे शक्य नाही, त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी त्यांच्या शेतावरती नर्सरीज बनवल्यात। तर ह्या नर्सरी बनवण्याचा मुख्य उद्देश असा आहे की ही नर्सरी केल्यानंतर शेतकऱ्याचं साधारण 1 एकरची जर अशी रोपवाटिका बनवली तर 10 ते 12 लाख लिटर पाणी भूगर्भातील उपसायचं वाचतंय। पर्यायाने ते पाणी त्या जमिनीत राहिल्यामुळं भूगर्भीय साठा अबाधित राहतोय। हे अत्यंत महत्वाचं काम। तदनंतर अशी नर्सरी केल्यामुळं बियाणे असेल, तुमची मजुरी असेल, या सर्वाचा विचार केला तर 1 एकरच्या लागवडीच्या खर्चात 10 ते 12 हजार रुपये बचत होते आणि साधारण आपल्याला 16-1 हजार रुपये खर्च येतो। परंतु ही नर्सरी आपल्याला डायरेक्ट शेतात लागवडीच्या खर्चासहित 4-1 हजार रुपयात तयार होते। भूगर्भातील पाणी वाचवण्याच्या ह्या गोष्टीचं मला एक भाग होता आलं, याचं मला एक अत्यंत समाधान आहे। आणि आता आपण ही जी सुपरकेन रोपवाटिका आहे तिचे फायदे, ती बनवायची कशी, हे आपण इथून पुढे सविस्तर पाहणार आहोत। नमस्कार शेतकरी मित्र हो, आज आपण श्री अशोक खिल्लारी यांच्या शेतावरती सुपरकेन नर्सरीचं प्रात्यक्षिक घेत आहोत। ते घेत असताना ऊसाचं बियाणं कसं असावं, तर ते ऊस संशोधन केंद्रातून एक थर्ड स्टेजचं बियाणं असावं, जेणेकरून त्या बियाण्याची कांडी अशी लांब पाहिजेत आणि त्या ऊसाला जाडी पाहिजे आणि हे बियाणं ऊसाचं वय साधारण 9 ते 10 महिन्याचं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त वयाचं नको। आमच्या जुन्नरच्या भाषेत सांगायचं झालं तर ह्या ऊसाचा जो खालचा ठुसा आहे हा खाल्यानंतर हा पांचट लागला पाहिजे, तर गोड नाही लागला पाहिजे। आणि शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर ह्या ऊसाला फक्त ग्लुकोज पाहिजे, ह्या ऊसामध्ये सुक्रोज आणि फुफ्रोज तयार नाही झालं पाहिजे, की जेणेकरून ग्लुकोज असल्यामुळं या ऊसाची पूर्णच्या पूर्ण कांडी लावल्यानंतर ऊसाच्या जो रोपाचा उतार आहे तो आपल्याला 100% मिळेल। आणि जर समजा आपल्याला एखादा संशोधन क्षेत्रातील बियाणं नाही मिळालं, तर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतावरून बियाणं आणायचं तर आपण एक 5-6 गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजे, की ते बियाणं 9 ते 10 महिन्याचं असावं, त्या बियाण्याला साधारण 15 ते 16 कांडी असावीत, कांडी लांब असावीत, कांडी जाड असावीत, त्यासोबत त्या ऊसाच्या बियाण्याला पांगच्या फुटलेल्या नसाव्यात, ते ऊसाचं बियाणं लोळलेलं नसावं आणि त्या ऊसाला नत्रयुक्त खतं जास्त प्रमाण दिलेली अशा बियाण्यात, की जेणेकरून त्याच्यामध्ये फक्त ग्लुकोज राहील, सुक्रोज आणि फुफ्रोज नसावं। कारण सुक्रोज आणि फुफ्रोजचा जर त्या ऊसामध्ये जर भाग आला, ऊसाचं जर वय झालं तर खाली साखर तयार होते आणि अशी कांडी नर्सरीमध्ये किंवा शेतात लावली तर ती उतरण्यामध्ये मार बसतो आणि नंतर शेतकऱ्याला ऊसाची सांदणी म्हणा किंवा ऊसाची गॅप भरणे म्हणा, हा त्रास शेतकऱ्याला वाढतो। म्हणून
ऊसाचं बेणं घेताना असं कवळं लुसलुसीत आणि 8 ते 9 महिन्याचं असावं. शेतकरी मित्र हो, बेणं तोडत असताना ऊस आपण असा आडवा धरायचा, जेणेकरून हे जे डोळे आहेत ते अशी खालची बाजू येणार नाही आणि डोळ्याची वरची बाजू येऊन तो डोळा घासणार नाही. असा बेणं एक आपल्या साईडला आणि एक विरुद्ध साईडला जर ऊसाचा डोळा धरला तर आपण ज्यावेळेस ऊस पुढे मागे करतो त्यावेळेस तो ऊस अजिबात एकसवा डोळा घासत नाही. आणि अशा पद्धतीनं मुळाकडील बाजू लांब आणि वाढ्याकडील बाजू कमी अशा पद्धतीने जर आपण ऊसाचं बेणं तोडलं तर भविष्यात ह्या ज्या पाठीमागील जी जास्त बाजू आहे त्या बाजूच्या अन्नरसावरती तो डोळा साधारण पुढील 2 महिने जगतो. म्हणून ऊसाचं बेणं तोडताना ही प्रामुख्याने काळजी घ्यायची की वाढ्याकडील भाग फक्त 1 हिस्सा आणि मुळाकडील भाग 3 हिस्सा अशा पद्धतीने जर बेणं तोडलं तर त्याचे पुढे आपल्याला एकदम उत्कृष्ट असे रिझल्ट भेटतात. अशा पद्धतीने बेणं तोडलं पाहिजे. यामध्ये आपण कार्बेज इंडियम 50% म्हणजे 22 टीन हे आपण 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम घेतलेले आहे. आणि जे आपलं क्लोरो हे जे कीटकनाशक आहे हे आपण 1 लिटर पाण्यासाठी 2 ml घेतलेले आहे. आणि त्यासोबत एका शेजारील ड्रम मध्ये साधारण 1 एकर क्षेत्रासाठी कळीचा चुना 5 किलो घेतलेला आहे. आणि तो 5 किलो चुना घेऊन त्या चुन्याची फक्त निवळी ही आपण यामध्ये 1 एकर क्षेत्रासाठी आपण जर पाहिली तर 4-5 ड्रम आहेत, त्याच्यामध्ये साधारण 400 लिटर पाणी करून ह्या पाण्यामध्ये आपण हे 22 टीन क्लोरो आणि कळीचा चुना हे टाकलेलं आहे. आणि त्याची आपण आता त्याच्यावर आपण प्रक्रिया करत आहोत. हे बेणं आपण रातभर आता ह्या बेण्यामध्ये भिजत घातलेलं आहे. आता जर आपण इकडे पाहिलं तर आपण आता हे पहा, आपण रातभर भिजलेलं बेणं वरती काढून घेतलंय. आणि आता त्या बेण्याची लागवड ह्या महिला इथे आता शेतात करत आहेत. ज्यावेळेस आपण सुपर केअर नर्सरी करण्यासाठी जो बेड बनवतो तो बेड बेणं केल्यानंतर आपण असा बेड तयार झाल्यानंतर त्यावरती रिकाम्या खताच्या गोणी टाकतोय. आणि रिकाम्या खताच्या गोणींवरती साधारण 1 इंच माती अशी टाकतोय, जेणेकरून तो कागद उघडा राहणार नाही. आणि असं केल्यामुळं खालून मुळ्यांना ती माती मिळते आणि त्याची जोमदार वाढ होते. आणि शिवाय ही जी खताची गोण आहे याला एक सचित्र छिद्र असल्यामुळं जरी चुकून या शेतात पाऊस झाला तरी ती रोपं पिवळी पडत नाहीत, त्याच्यातून पाणी खाली पडतं आणि त्याचा निचरा होतो. आणि अशा पद्धतीनं ह्या ज्या रिकाम्या टाकाऊ खताच्या गुणी आहेत ह्या टाकल्यामुळं आपल्याला इतर साधनांचा काही आपल्याला लागत नाही. पण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं वाड्याकडील बाजू 1 भाग आणि मुळाकडील बाजू 3 भाग असं तोडलेलं बेणं आपण जर पाहिलं तर आता आपण या सरीवरती एक बेड तयार केलेला आहे. बेडवरती रिकाम्या खताच्या गोणी टाकलेल्या आहेत आणि त्याच्यावरती 1 इंच माती टाकलेली आहे. आणि त्या मातीवरती ज्यावेळेस आपण या बेडवरती कांडी लावतोय त्यावेळेस ही जी कांड्याची लांबची बाजू आहे मुळाकडली ती बाहेरच्या बाजूने दोन्ही घेतोय आणि आतमध्ये नंतर आपण कांडी लागवड करतोय. तर ही कांडी लावताना याचे जे डोळे आहेत ते वरती राहतील याची आपण प्रकर्षाने काळजी घेतोय. त्यानंतर ह्या मातीवरती एक आपण अर्धा इंच या कांडींवरती मातीचा थर देतोय. तर आता आपण पाहतोय, टाका. सध्या माती ओलसर असल्यामुळे जरा सावकाश टाकावी लागते, कारण जेणेकरून डोळ्यांना इजा होणार नाही. आपण या शेताला एक पाट पाण्याने याला पाणी देणार आहोत. हे पाणी दिल्याचा फायदा असा की जास्तीत जास्त या 2 एकर क्षेत्रासाठी जे बनवायचे काम चालले याला जास्तीत जास्त 1000 लिटर पाणी लागेल. नर्सरी केल्याचा आपल्याला फायदा काय, तर आता यांच्या शेतात जर आपण तागाकडे पाहिलं तर इथे त्यांनी ताग पेरलेलं आहे. आणि म्हणजे आज यांचं हिरवळीचं पीक चालू आहे म्हणजे, आणि इकडे यांची नर्सरी बनवायची काम आहे. आता हा ताग गाडल्यानंतर साधारण 20 दिवस आपली जमीन तापणार आहे आणि ह्या शेतामध्ये इथं रोपं तयार होणार आहेत. वरून 1000 लिटर फक्त याला पाणी लागणार आहे.
तसं जर शेतात पाणी द्यायचं असतं तर एक पाणी देण्यासाठी आपल्याला साधारण 2.5 लाख ते 3 लाख लिटर पाणी लागतं आणि ते पाणी आपण फक्त इथे 1000 लिटर मध्ये आपलं कव्हर होणार आहे. अशी आपली 4 पाण्याच्या पाळ्या वाचणार आहेत, जेणेकरून आपलं एक 10 ते 11 लाख लिटर पाणी आपलं भूगर्भातून उपसायचं वाचणार आहे. तेवढीच आपली इलेक्ट्रिसिटी वाचणार आहे. आणि अशा पद्धतीने जर सर्व शेतकऱ्यांनी नर्सरी केली तर भूगर्भातील पाणी भूगर्भात राहण्यास मदत होईल आणि आपले जे जलसाठे आहेत ते शाबूत राहण्यास मदत होईल. वरून ह्या नर्सरीमुळे एक अत्यंत उत्कृष्ट अशी रोपं तयार होतात जी आपल्या विकतच्या रोपांपेक्षा विकतचं रोप जर घेतलं तर 2.5 ते 3 रुपयाला मिळतंय. हे मात्र आपलं 50 पैशात तयार होते. मग शेतकऱ्याची जमीन तापते, शेतकऱ्याची मजुरी खर्चात साधारण 1 एकरमध्ये 10 ते 12 हजार रुपयाची बचत होते. भूगर्भातील 9 ते 10 लाख लिटर पाणी वाचते. असा दुहेरी फायदा होऊन शेतालाही विश्रांती मिळते आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांनी सुपरकेन नर्सरी केली पाहिजे. मी अशोक निवृत्ती खिलारी, मुक्काम पोस्ट मंगरूळ, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. ओके, तर साधारणतः किती वर्षापासून आपण हे सुपरकेन नर्सरीचा अवलंब करून आणि रोप तयार करतात? मी 4 वर्षापासून उत्तम जाधव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुपरकेन नर्सरीमध्ये काम करतो. सुपरकेन नर्सरीच्या माध्यमातून रोप बनवून घरच्या शेतामध्ये लावण्यासाठी प्रत्येक वर्षी मी सुपरकेन नर्सरीचीच पद्धत वापरून त्यानुसार रोप बनवतो आणि ती माझ्या शेतात लावतो. त्याचे फायदे काय काय झाले आपल्याला? त्याचे फायदे असे होतात, उत्पादन खर्चात बचत होते कारण कमी पैशामध्ये रोप तयार होतं. बरोबर. घरचं बियाणं किंवा जरी 8 ते 9 महिन्याचं किंवा 9 साडे 9 महिन्याचं 3ऱ्या स्टेज मधलं बियाणं घेतलं, घरच्या घरी त्याची नर्सरी बनवली, त्याचा उत्पादन खर्च साधारण एका डोळ्याला 60 ते 70 पैशापर्यंत, 50 पैसे ते 60 ते 70 पैसे या अंदाजे खर्च येतो प्रत्येक रोप बनवायला. त्या रोपामध्ये माझा 1.5 रुपये वाचतो कमीत कमी प्रत्येक रोपामागे. 1 महिन्याचं ऊसाच्या पूर्ण वावराच्या 3 पाण्याच्या पाळ्या वाचतात. त्या माध्यमातून जवळजवळ 1 महिन्यात माझं 10 लाख लिटर पाणी वाचतं उपसा करण्याचं आणि 1 तणनाशकची फवारणी वाचते. परत त्या काळामध्ये रोप वावराला थोडीशी विश्रांती भेटते. हे सगळे फायदे होतात म्हणून मी सुपरकेन नर्सरीचा वापर करतो. सुपरकेन नर्सरी करून साधारण एक 4 ते 5 दिवस झालेले आहेत. आपण जर पाहिलं तर असे कोंब निघतायत बाहेर. आपण जर पाहिले तर बघा, शेतामध्ये रोप उतरत नाही, पण अशी नर्सरी केल्यामुळं 4 ते 5 दिवसामध्ये एवढी ग्रोथ होते. सुपरकेन नर्सरीची रोपं लावायस कशी आल्यात की नाही हे पाहण्याची जी खूण आहे. आपण जर बघितलं, आता हा जो ह्या कांड्याला जो हा मुख्य कोंब आलाय, ह्या कोंबाभोवती जर आपण एक बघितलं तर एक अशी सफेद अशी मुळी निघालेली. ही मुळी कुडमुड सुटायला लागली की आपलं रोप हे लावण्यास आलेलं आहे आणि आपण ते आता शेतकऱ्याच्या शेताचं मेहनत याच्यावरती त्याचा दिवस पुढे मागे होतो. सरासरी 20-21व्या दिवशी अशी मुळी निघायला सुरुवात होते आणि रोप लावायला येतं. परंतु गतवर्षी भाऊसाहेब भांबेरे म्हणून एक शेतकरी आहेत, त्यांच्या शेतावरती एक 17 दिवसामध्येच अशी रोपं लावायला आली. तर हा पिरियड शेतकऱ्याच्या जमिनीची ताकद आणि मेहनत यानुसार 2 ते 3 दिवस पुढे मागे होऊ शकतो, पण सरासरी एक 20व्या दिवशी ते 19व्या दिवशी अशा पद्धतीने मुळी निघते आणि ती मुळी आपण समजायचं की सुपरकेन नर्सरीचं रोप लावण्यास आलेलं आहे. बाजूच्या तंतुमुळ्या, ह्या मुळ्यानंतर फक्त जमिनीत कांड धरण्यासाठी असतात. ह्याने आपल्याला जी खरी मुळे महत्वाची आहे ती ही महत्वाची आहे, कारण हीच जमिनीत शेट होते आणि हिच्यापासूनच ह्या पिकाला अन्नरस घेतल्यानंतर ह्या ऊसाच्या रोपाची वाढ होते. आज आपल्यासोबत एक सेंद्रिय नैसर्गिक पद्धतीने शेती करणार शेतकरी, तर सुपरकेन नर्सरी बद्दलचा त्यांचा अनुभव आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार, मी बाबाजी प्रभाकर बांगर, उत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मी आता 8 ते 9 वर्षापासून आहे ना सुपरकेन नर्सरी बनवतो. त्या सुपरकेन नर्सरी बनवल्यापासून माझ्या खर्चामध्ये बरीचशी बचत झालेली आहे आणि ही रोपे आहे ना कमीत कमी 21 दिवसापासून तर 40 दिवसात लागवड झालीच पाहिजे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आज आपल्या सोबत प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी आहेत जे आपल्याला सुपरकेन नर्सरी बद्दल त्यांचे अनुभव थोडक्यात सांगणार आहेत. तर नमस्कार. नमस्कार. आपला परिचय प्रेक्षकांना करून द्या.
नमस्कार, माझं नाव हर्षद तुकाराम पटाडे. मी बोरी खुर्द साळवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणाहून आहे. तर ह्या नर्सरी बद्दल जर सांगायचं झालं तर साधारण गेल्या 5 वर्षांपासून सुपरकेन नर्सरी हा जो कन्सेप्ट आहे हा आम्ही आदरणीय उत्तमराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मदतीने आम्ही हा राबवत आहोत. तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की गेल्या 5 वर्षांमध्ये साधारण जर आपण पैशांचा किंवा खर्चाचा जर हिशोब केला तर साधारण 1 एकरला आपण जर बघितलं पाण्याच्या 3 ते 4 पाळ्या माझ्या वाचल्या. बरोबर. त्या संदर्भात जर सांगायचं झालं तर 3 ते 4 पाळ्यांचं म्हटलं तर आज 2.5 ते 3 लाख लिटर पाणी एका पाळीला आपल्याला खर्च होतं. तर 10 ते 12 लाख लिटर माझं पाणी वाचलंय 1 एकरला. आणि हेच मी 5 एकरला माझी सरासरी नर्सरी झालेली आहे गेली 5 वर्षामध्ये. म्हणजेच काय तर 12×5 = 60, जवळजवळ 50 ते 60 लाख लिटर पाणी भूगर्भातून उपसा व्हायचं वाचलंय. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा जर सांगायचा झाला तर मजुरी खर्च, लागवडीचा जो मजुरी खर्च असेल किंवा तुमचा बियाण्याचा जो खर्च असेल त्याच्यामध्ये मोठी बचत झालेली आहे. आणि साधारण एकरी 8 ते 9 हजार रुपये माझे 10,000 रुपये लागवडीचा खर्च. बरोबर. आणि बियाण्याचा नाही म्हटलं तरी 6 ते 7 हजार रुपये म्हणजे 15 ते 17 हजार रुपये माझा एकरी खर्च वाचलेला आहे. म्हणजे 80-85 हजार रुपये माझे वाचलेले आहेत गेल्या 5 वर्षामध्ये 5 एकरच्या ऊसाच्या लागवडीच्या माध्यमातून. जे काही आपण सुपरकेन नर्सरीचा पद्धत अवलंबली त्याच्यामध्ये आपल्याला एवढा फायदा झालेला आहे 15 ते 20 हजार रुपयाचा. निश्चितच. आणि दुय्यम फायदे बघायला गेलं तर माझं रान तोपर्यंत मोकळं राहिलं, पडीक राहिलं. बरोबर. ते कुठेही म्हणजे त्याला ताव मिळाला किंवा त्याला मोकळीक मिळाली तेवढी, जेणेकरून ते पुढेही चांगल्या पद्धतीने त्याचा सेंद्रिय कर्ब वगैरे ऍक्टिव्ह होऊन चांगल्या पद्धतीने मला पुढे पण उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळू चांगल्या शकतं. पद्धतीने. तर साधारणतः आपण ऊसाचं किती पर्यंत उत्पादन घेतलं, किती टनापर्यंत उत्पादन घेतलं? साधारण आतापर्यंत सरासरी व्हरायटीनुसार वेगळ्या व्हरायटी आम्ही ट्राय केल्या ऍक्च्युली. बरोबर. 15-012 असेल, 86-032 असेल किंवा 265 असेल. तर व्हरायटीनुसार आणि वातावरणानुसार साधारण 80-85-90 टनापर्यंत आम्ही टच झालेलो आहे. चांगल्या पद्धतीने उत्पादन. हो, उत्पादनाच्या बाबतीत काही प्रश्नच नाही. आणि जो स्टंप म्हणतो, ज्याला आपण काडी म्हणतो, ही काडी तुम्हाला अशा पद्धतीची कुठेही बघायला भेटणार नाही. इव्हन कुठल्याही नर्सरीतून तुम्ही घ्यायला गेलात तरी तुम्हाला अगदी जो म्हणजे दाबण्याच्या आकाराची किंवा दाबण्याच्याच साईजची काडी तुम्हाला मिळेल. अशी काडी तुम्हाला कुठल्याही नर्सरीत पाहायला मिळणार नाही. बरोबर. व्हाईट रूट सुद्धा चांगले डेव्हलप झालेले आहेत त्याला. साधारण 22 दिवसाची माझी नर्सरी झालेली, पण 22 दिवसामध्ये त्याला बघा मुळांची संख्या, व्हाईट रूट वगैरे ऍक्टिव्ह झालेले आहेत त्याला. आणि पानाची रुंदी पण चांगली आहे, जेणेकरून खालून अन्नरस भरपूर मिळाल्यामुळं रोप सशक्त आणि मजबूत आहेत. बरोबर. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी त्याप्रमाणेच आहे. ओके. तर बाकीच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ला देशाल? निश्चितच माझा हाच सल्ला राहील की अगदी प्रत्येक शेतकऱ्याने, अगदी ज्याला 10 गुंठे लावायचं असेल क्षेत्र त्याने सुद्धा, आणि ज्याला 2 एकर 5 एकर लावायचे त्याने सुद्धा, तुम्ही कुठून ना कुठून रोपं आणता आणि लावता. तिकडे रोपांना एवढा बरोबर खर्च करण्यापेक्षा तुम्ही सुपरकेन नर्सरी स्वतःच करा ना. बरोबर. हरकत नाही ना. तुमचं थोडंसं क्षेत्र जातंय पण त्याच्यामध्ये तुमचं सगळा आर्थिक खर्च बोजा कमी होतोय. आज आपण 2 रुपये शेती जे वाचवतो तेच कमावले आहेत. बरोबर. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांनी ह्या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. रोपा म्हणजे पैशाच्या बचती बरोबरच जी क्वालिटी, जी प्रतवारी आपल्या रोपांची मिळते ती अफलातून आहे.